महोदय, या अत्यंत पवित्र सभागृहात महाराष्ट्र धर्मांतरण विधेयक 2026 च्या समर्थनात मी उभा आहे आणि हा जो कायदा आहे, हे जे बिल आलं टू प्रोव्हाइड फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन अँड प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्शन फ्रॉम वन रिलीजन टू अनदर रिलीजन अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इन्सिडेंशियल देअर टू, या संदर्भात हे विधेयक आपल्या राज्याची संस्कृती असणार, परंपरा आणि सामाजिक एकता जपण्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे विधेयक केवळ एक कायद्याचे चौकटी निर्माण करत नाही, तर ती राज्याच्या बहुसंख्यक हिंदू समाज जो आहे त्यांचा जो प्रगती जो अनेक वर्षापासूनचा जो संघर्ष आहे आणि आक्रोश आहे, याची एक कायदेशीर प्रतिबंधच्या माध्यमातून एक प्रतिबिंब केलं जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात लव जिहाद आणि सक्तीचे धर्मांतरण घटनेची ज्या घटना आहे तिची सामाजिक व्यवस्था बिघडलेली आहे, ज्याला पायबंद घालण्यासाठी आमच्या या हिंदूवादी सरकारने हे कठोर पाऊल उचललेलं आहे. अनेक लोकांनी अनेक विषय याच्यामध्ये बोलले, अनेक भीती त्यांनी वर्तवली, पण खरं म्हटलं तर हिंदू सनातन धर्म हा जगातील अत्यंत प्राचीन आणि मला असं वाटतं की सर्वात जुना धर्म आहे. या धर्माचा हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि कधी या धर्माने कोणत्याही इतर म्हणजे या जगात कुठे दुसऱ्या देशावर आक्रमण केलं नाही किंवा आपला धर्म वाढला पाहिजे म्हणून आपल्या देशाच्या बाहेर जाऊन कोणावर आपला धर्म लादला सुद्धा नाही. अनेक लोकांनी आपल्या देशावर अतिक्रमण केलं, त्यांचा धर्म लादण्याचा आपल्यावर प्रयत्न केला. मुघल काळात तलवारीच्या जोरावर हिंदूंचे प्रचंड प्रमाणावर सक्तीचे धर्मांतर करण्यात आले. गोव्यात पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. टिपू सुलतानने दक्षिण भारतात हजारो हिंदूंचे कत्ल करून महिलांना सक्तीचे धर्मांतरण करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं धर्मांतर रोखण्याकरता जे जे लोक बाटले होते त्यांना परत आपल्या धर्मात आणण्याचं काम केलं. परत घर वापसीचं काम छत्रपती शिवाजी महाराज असताना सुरू झालं. छत्रपती संभाजी महाराजांचा जर आपण इतिहास बघितला तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्याकरता त्यांना जाळ्यात अडकवलं, त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. हिंदू धर्म सन्मानासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी कुठेही त्यांना झुकले नाही आणि 40 दिवस या मुघलांनी त्यांच्यावर अमानुष्य यातना भोग दिल्या, पण तरी त्यांनी आपल्या धर्माला कुठेही सोडलं नाही. आणि आपण हा हिंदू धर्म हा सर्वात या जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म आहे आणि आम्ही नेहमी वसुधैव कुटुंबकम या भावनेने सर्व आक्रमण आपण पचवली आणि आपली मूळ ओळख ही आपण जिवंत ठेवली. आता हिंदू धर्मावर एक मोठे संकट उभे झालेले आहे आणि धर्मांतरण आमिष दाखवून फसवणूक करून बळजबरीने मोठ्या प्रमाणात आजही या देशामध्ये सुरू आहे, या राज्यामध्ये सुरू आहे. हिंदू धर्माचा उदारता आणि सहिष्णुता याचा गैरफायदा घेऊन समाजातील दुर्बल घटक जे आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचा धर्मांतर करण्याचं काम या देशात आणि राज्यात सुरू आहे. विशेष करून ग्रामीण भागात असणार, आदिवासी भागांमध्ये असणार, तिथे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण आज केलं जात आहे. भारताच्या संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे कलम 25 अंतर्गत हे जे धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे श्रद्धापुरते, म्हणजे तुम्ही कोणत्या देवाला मानणार, तुम्ही कोणत्या पूजा अर्चना पद्धत वापरणार आणि हे फक्त तुमच्या श्रद्धेपुरती मर्यादित आहे. ते दुसऱ्याला आमिष दाखवून विकत घेता येणार नाही किंवा तुमचं धर्मांतरण करता येणार नाही असं संविधानामध्ये स्पष्ट नमूद आहे. हा कायदा जो आज आलेला आहे, हा जो विरोधक ज्या प्रकारे त्याचं चित्र करतात आहे की कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट धर्माला टार्गेट करण्याकरता हा कायदा आणलेला आहे, तर हा कुणाला टार्गेट करण्याकरता नाही,
तो जो बहुसंख्यक हिंदू समाज आहे, विशेष करून आमच्या ज्या मुली आहे, त्यांना कुठेतरी या लव जिहाद सारख्या ज्या नवीन जे आता विदेशी षडयंत्र आहे त्या याच्यातनं फसण्यापासून वाचवण्याचं याच्यामध्ये आणि त्यांच्यावर म्हणजे बळजबरी होण्यापासून रोखण्याचं काम आहे. भाई जगताप इथे बसलेले आहेत आणि त्यांनी अनेक उदाहरणं दिले. चांगलं 1 तासाचं भाषण दिलं, मी पूर्ण ऐकलं. आणि त्यांनी मला भाई जगतापांचं भाषण ऐकून आणि मग तुमच्या वाकावर सगळे जे बसलेले होते आणि तुमची मग मी यादी काढली तुमच्या सर्व आमदारांची, तर मला भाई जगतापांचं पाहून असं वाटलं, मनी नाही भाव आणि अल्लाह मला पाव. अल्लाह म्हणजे मुस्लिमांच्या मतासाठी जे मागच्या 70 वर्षापासनं काँग्रेसने जे राजकारण केले, जे इथे 1-1 तास जे भाषणं देऊन जे कुठेतरी बाहेर मुस्लिमांना हे सांगणे की आम्ही तुमचे किती केवारी आहे, आणि भाई वगैरे तर ठीक आहे, किमान खुला विरोध तरी केला तरी त्यांचंही मानतो की त्यांनी खुलं समर्थन केलं की आम्ही हिंदूंच्या विरोधात, आम्ही मुसलमानसोबत आहे, आम्हाला काही म्हणणं नाही. पण हे जे ओ प्रसादजी डिस्टर्ब नको करू. पण हे जे आमचे उभाटावाले जे मित्र आहे, परब साहेब, नवरोबा कुंजोबा, आधे इधर जाओ आधे उधर जाओ और बाकी बच्चे मेरे साथ आओ, या प्रकारची यांची जी भूमिका आहे, शोले पिक्चर सारखी, आणि म्हणून यांची ही अवस्था आहे. नाही धड हिंदुत्ववादी आहे, नाही धड काँग्रेसवादी आहे. हे मधातले लटकलेले लोक इथे शिल्लक आहेत, त्रिशंकू. आणि म्हणून हे इथे म्हणतात की आम्ही या कायद्याला समर्थन देतो, आणि तिकडे सांगतात की या कायद्यामध्ये काय काय चुका आहे, या कायदा का चुकीचा आहे, याच्यामध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजे. या कायद्याची धार कमी करण्याचाच प्रयत्न हे उभाटाचे आमदार इथे करतात. आता भाईंना मी म्हणत होतो की एक वोट बँकसाठी इथे मोठे मोठे भाषणं द्यायचे, पण कृतीतनं असं कुठे दिसत नाही तुमच्या. कारण आधी मी ज्यावेळेस 2016 मध्ये या सभागृहात आलो होतो, तर मला अनेक तुमच्या बाकांवरती मोठ्या प्रमाणात मुस्लिम चेहरे दिसत होते. चांगले नेते, मुस्लिम समाजाचे नेते इथे भाषणं करत होते. आज तुम्हीच मुस्लिम समाजाला नुसते इथे भाषणं द्यायचे, पण त्यांचा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकारच तुम्ही काढलेला आहे. आणि या सभागृहात काँग्रेस पक्षाने एकही मुस्लिम बाई मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत, मी तुम्हाला डिस्टर्ब माझा झाल्यावर बोला. आज सुधारणा झाली त्यांच्या. सभापती महोदय, माझं पूर्ण भाषण रेकॉर्डवर आहे. मी असं कधीच म्हणालो नाही की फक्त मुस्लिम आणि याचं, कधीच म्हणालो नाही. उलट पक्षी मी माझं स्वतःचं उदाहरण दिलं की माझ्या मुलीने जेव्हा शीख समाजाच्या मुलाबरोबर तिचं प्रेम होतं, आम्ही लग्न करून दिलं. हे माझंच उदाहरण दिलं. त्यामुळे ह्यांचा चष्मा जो आहे ना, यांना मी आजचा ओळखत नाही, फार पूर्वीपासून ह्याच्या पूर्ण खानदानला ओळखतो. आणि ठीक आहे, आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला आपल्या आविर्भावामध्ये हे ठीक आहे. मी कधीही माझं, म्हणजे आता मला 22 वर्ष झाली, खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात काहीतरी ओढून ताडून काहीतरी हे करणं असलं मी करत नाही. काही गोष्टी कदाचित चुकत असतील, मी माफी मागायची पण तयारी ठेवतो, पण आजपर्यंत कधीही पाळी आली नाही. आणि म्हणून हा धर्मांतराचा कायदा आपण जो त्याचा बंदीचा कायदा आणतो, तो फक्त एका समाजापुरता नाही ना. आपण नशिबवान आहोत की ह्या देशामध्ये 7-8 धर्म एकत्रच आहेत. त्या दृष्टीने मी म्हणतोय, म्हणजे एखाद्याला भाई जगताप मला माहिती आहे ते सगळं षडयंत्र काय आहे ते, आणि मला ते आवडतं. ते जेव्हा तुम्ही माझं नाव सातत्याने घेता तेव्हा माझ्या एक लक्षात येतंय, माझा बाण वर्मी लागलेला आहे. नाही, प्रचंड, माझंही तेवढंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण, आणि मी दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याच्यातल्या जे काही तरतुदी आहेत त्याच्यात बोथट काय करायचं. कायदा बोथट होतच नसतो, कायदा हा कायदा असतो. आणि म्हणून आपण चालू ठेवा. खूप चांगलं बोलायला लागलेलं आहात आज आपण, आणि अजूनही लगे रहो मुन्ना भाई, लगे रहो. काय बोला फुकेजी बोला.
माझ्या ओ भाई माझ्या बोलण्याचं भाईसारख्या मोठ्या नेत्यांनी दखल घेतली त्याबद्दल मी भाईंचं फार फार आभारी आहे. आणि मी मागचंही भाईंचं जे भाषण होतं जे तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलले तेही मी पूर्ण ऐकलं. त्यानंतर तुम्ही 260 वर बोलले तेही पूर्ण ऐकलं आणि या बिलावर बोलताना मी पूर्ण ऐकलं आणि म्हणून मी तुमचा विषय घेऊन मी बोललो. पण ठीक आहे. पण आता इर्दिस भाई आमचे जे आहेत ते महायुतीमध्ये आहे, सरकारमध्ये आहेत, पण थोडं क्या भूमिका ते निभवत आहे. तर त्यांनी म्हटलं अनेक डबल मिनिंगचे त्यांनी विषय काढले की अनेक डबल मिनिंगचा हा याच्यात डबल मिनिंगचे अनेक विषय आहेत. दादा कोंडकेंचं त्यांनी उदाहरण दिलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो हा जो कायदा हा का डबल मिनिंग वगैरेवाला नाही. याचं एकच मिनिंग आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादी ताकदीने आपल्या हिंदूंचं रक्षण करण्याकरता आम्ही इथे ताकदीने उभे आहे आणि गर्व से करो आणि आम्ही गर्वाने कहतो आम्ही हिंदू आहे. कुठे बोला सांगा तुम्ही. बिलकुल बोलू. अमेरिकेत नाही पाकिस्तानाच्या इस्लामाबाद मध्ये जाऊन बोलू की आम्ही हिंदू आहे म्हणून. ओ भाई चॅलेंज नका देऊ. आम्ही जाऊन बिलकुल बोलू शकतो. आणि ठीक आहे. आता भाई आता मला डिस्टर्ब नका करू आणि प्रसादजी थांबा नको. आणि इर्दिस भाईंनी अनेक विषय सांगितले, इतिहास सांगितला आणि कसं झालं त्यांना इतिहास सांगायची गरज आहे की या देशात 99% मुस्लिम हे धर्मांतरण केलेलेच आहे, कन्वर्टेडच आहे. यांचा कधी ना कधी बळजबरीने कोणते ना कोणते आमिष दाखवून काही ना काही दाखवून यांचं बळजबरीनेच इथे धर्मांतरण केलेलं आहे आणि आज हे या समाजात आहे आणि त्या समाजात बोलतात आहे. त्यात काय हे नाही. हेमंत पाटील साहेबांनी म्हटलं की हे जे सगळे आज जे कन्वर्ट झाले त्यांनी इतिहास सांगितलं आणि इर्दिस भाईंनी भविष्य सांगत असताना इतिहासचे दाखले दिले. पण मी त्यांना सांगतो की ज्यांनी इतिहासातून काही धडे घेतले नाही, ज्यांनी इतिहासातून काही धडे घेतले नाही त्यांना भविष्य त्यांचं फार कठीण असतं. आणि म्हणून आपण आणि कुठेतरी ही जे सर्व आपल्या देशात चालू आहे ना हे काही एखाद्या मुलीसाठी किंवा नुसतं आपला धर्म वाढवण्यासाठी नाही. ही आपल्या देशाची डेमोग्राफी बदलण्याचा हा मोठा एक षडयंत्र आहे. तुम्ही जर बघितलं तर आपल्या भागांमध्ये अभिजित भाऊ गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालं. आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा आमगाव या भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालं. नंदुरबारला मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालं. तर का झालं तर इथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे, मोठ्या प्रमाणात गरीब समाज आहे. हा आदिवासी समाज हा निसर्ग पूजन आणि हिंदू संस्कृती जपणारा हा समाज आहे. आणि कुठेतरी मात्र काही संस्था जे NGO भाई जगताप साहेब बोलले या भागात ते NGOनी शिरकाव केला आणि मोठ्या प्रमाणात तिथे अशा प्रकारे आपला विस्तार केला की तिथे हिंदू लोकसंख्याच कमी झाली आणि मोठ्या प्रमाणात अशा घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. देशाची आदिवासी जो पट्टा आहे त्यात गेल्या म्हणजे मी सांगितलंय नंदुरबार गडचिरोली हे जे सगळे राज्यात आणि देशात काही दशकात धर्मांतराचे प्रमाण अत्यंत याचे जे आकडेवारी जर आपण बघितले तर फारच भयावह आहे. 2001 ते 2011च्या जनगणना जे झाली त्यात एकूण आदिवासी लोकसंख्या ही 23.8% वाढलेली आहे. पण ख्रिश्चन आदिवासीचं प्रमाण 63% वाढलेलं आहे. आणि निश्चितच काँग्रेसचे काही विरोधी पक्षाचे नेते बोलले की हे सगळं मागच्या 5-10 वर्षापासून होऊन राहिलं. मी तुम्हाला सांगतो हे फक्त याच्यात सुधार आहे. 5-10 वर्षापासून होऊन राहिलं. 2014 पासून याच्याकडे कुठेतरी लक्ष देण्याचं काम झालं. कुठेतरी हिंदू समाज जो बहुसंख्यक समाज आहे यांना संरक्षण करण्याकरता एखादा कायदा असला पाहिजे आणि अनेक कायदे या देशात त्यामुळे आले. आणि निश्चितच एक जोशनू प्रोजेक्ट आहे, जिशुआ प्रोजेक्ट सारख्या जागतिक संख्येची जी आकडेवारी ज्यांनी सांगितले की भारतात दरवर्षी अंदाजे 24 लाख लोक धर्मांतरण करतात आणि त्यात कोट्यवधीची परकीय गुंतवणूक परकीय निधी त्यात वापरली जाते. अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन आदिवासी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या संस्कृतीपासून तोडण्याचं एक मोठं आंतरराष्ट्रीय कारस्थान या माध्यमातून आहे.
या केवळ हे जे यामुळे केवळ काही श्रद्धेचा बदल होत नाही, तर त्या भागाची लोकसंख्या म्हणजे जी डेमोग्राफी आहे, ती डेमोग्राफिक रचना आहे आणि राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आलेली आहे. आपण याच्यात मी तुम्हाला अनेक उदाहरणं देतो, पुढे देतो, पण मी तुम्हाला सांगतो आता आम्ही नुकतंच 15 आमदार आम्ही लंडनमध्ये गेलो होतो, वेल्स युनिव्हर्सिटीला गेलो होतो, त्यानंतर लंडनमध्ये आलो आणि तिथे आम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्या लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर विदेशी लोकांना त्यांनी आपल्या देशात घेतलं. दुसरा इराण, इराक, जिथे जिथे युद्ध झालं, अफगाणिस्तानपासून सगळ्या देशातल्या लोकांना त्यांना आपल्या देशात घेतलं. आज अशी स्थिती आहे की त्या देशात त्या समाजाचे त्या देशाचे जे मूळ नागरिक आहे ते तिथे राहू शकत नाही. तिथे आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्यांनी रिसेप्शनमध्ये आम्ही चेक इन करताना त्यांनी आम्हाला सांगितलं की 6 नंतर बाहेर गेले तर तुमची कधी लुटमार होणार सांगता येत नाही. आणि हे जे सगळा जो बदल झाला हा डेमोग्राफिक चेंजमुळे त्या देशांमध्ये झाला. आज मोठ्या प्रमाणात युरोप देशांमध्ये आम्हाला एक खासदार तिथे भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जो धर्मांतरण कायदा जो तुमच्या देशामध्ये लागू झालेला आहे अनेक राज्यांमध्ये, तो आमच्या देशात जर 10 वर्ष पहिले झाला असता तर आज ही स्थिती आमच्या देशाची झाली नसती. आणि मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, अनेक उदाहरणं सांगतो की गेल्या 5 वर्षात 2020 ते 2025 मध्ये युरोपमध्ये एका विशिष्ट समाजातील लोकांचे लोकप्रतिनिधित्व हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की त्यांची लोकसंख्या भले तिथे ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्यांचं प्रतिनिधित्व इतकं मोठं वाढत आहे की युरोपमधील जे विशिष्ट समाजाचे लोकप्रतिनिधी आहे, हुमझा युनुस 2023 मध्ये पहिले मंत्री झाले. त्या देशांमध्ये सादिक खान लंडनचे महापौर झाले, 2021 मध्ये झाले, 2025 मध्ये झाले, 25 न्यूयॉर्कमध्ये झाले. 25 असे खासदार आहेत आज UK मध्ये की पुढे तुम्हाला पुढच्या 5-10 वर्षात जर एखादा पाकिस्तानी मूळचा एखादा व्यक्ती जर तुम्हाला UKचा पंतप्रधान झालेला दिसला तर आश्चर्य करायची गरज नाही. आणि असे अनेक स्पेनमध्ये असणार, नेदरलँड्समध्ये सेमेंत्रा रायफल्स असणार, स्पेनमध्ये असणार किंवा अनेक देशांमध्ये, जर्मनीचे तर हाल खराब आहे. 2021 मध्ये अनेक जे या पाकिस्तान आणि या सगळ्या भागातील जे लोक तिथे आलेले आहेत ते तिथे बहुसंख्यक आता नेते झाले आहे. फ्रान्सची स्थिती जवळपास तशीच आहे. आणि निश्चितच कुठेतरी या सगळ्या देशांचं उदाहरण पाहून आपण काहीतरी आपल्यामध्ये सुधार केला पाहिजे, आपल्यामध्ये त्याचा बदल केला पाहिजे, हे आपण निश्चितच ओळखलं पाहिजे. आपल्या देशात 18 राज्यांमध्ये हा कायदा लागू केलेला आहे. इतर राज्यांनी या संकट जे आहे आधीच याचं गंभीरता कोणी ठीक आहे, आता तो माझा विषय नाही ना, तो मंत्री महोदय आहेत, सभापती महोदय आहेत, तो ते विषय पुढे घेतील. पण या कायद्याचं जे अंमलबजावणी या कायद्यामध्ये जे आज जो इथे जो हे जे बिल याच्यात झालेलं आहे याच्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये माझा मते हे जे संकट आहे फार गंभीर आहे. आणि याचे जे कायदे जे आता केलेले आहेत याच्यामध्ये हे आणखीनही कडक झाले पाहिजे. कारण आता विरोधक सांगून राहिले की बाबा असा कायदा झाला तर त्याचे पोटमार्ग असे निघतील, त्यात असा कायदा तुम्ही तोडणार किंवा असा तुम्ही सरकार म्हणून तुम्ही त्याचा दुरुपयोग करणार. मग दुरुपयोगच करायचा आहे, जर विरोधी पक्षाला लोकांना त्रासच द्यायचा आहे तर अनेक कायदे आताही आहे आणि तुमच्या वेळेस ते कायदे होते, तुम्ही त्याचा कसा उपयोग करून घेतला ते आम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यात वेगळं सांगायची गरज नाही. पण हा काही कोणत्या पक्षासाठी कायदा आलेला नाही आहे, तर हा हिंदू धर्म या देशाच्या बहुसंख्यक हिंदू धर्मासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा कायदा इथे आलेला आहे. महाराष्ट्रात म्हणजे राजस्थानामध्ये सामूहिक धर्मांतरांसाठी जन्मठेपेची तरतूद आहे. राजस्थानमध्ये हा कायदा केला आहे, जन्मठेपेची तरतूद आहे आणि आपल्याकडे 7 वर्षाची. उत्तर प्रदेशमध्ये परकीय निधी जर वापर केली धर्मांतरांसाठी जर माहीत झाला आणि हे परकीय निधी जर उपयोग आले तर 14 वर्षाची शिक्षा आहे. आपल्या राज्यामध्ये फक्त 7 वर्षाची आहे, पण UP मध्ये 14 वर्षाची आहे. हाँ, बाबा का राज है तो यहाँ पे भी भाऊ का राज है, देवा भाऊ का राज है. वहां बाबा का है तो महाराष्ट्र में भी देवा भाऊ का राज है.
तो इसीलिए आपण महाराष्ट्रामध्ये सामूहिक धर्मांतराची शिक्षा वाढवण्याची आज गरज आहे. हे जे याच्यात जो अल्पवयीन मुलींच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात या धर्मांतरांमध्ये जर असं जर झालं आणि ती अल्पवयीन मुलगी असली तर त्यात पॉस्को सारख्या कायद्याच्या धर्तीवर त्या कडक कायदा किंवा त्यामध्ये पॉस्को लागू केला गेला पाहिजे असं माझं मत आहे. सभापती महोदय, आदिवासी बांधवांची संस्कृती स्वतंत्र टिकवण्यासाठी हा कायदा आज काळाची गरज आहे. हा कायदा कोणा एका पंथाच्या विरोधात नाही आहे. तो समाजातील जी फसवणूक होत आहे आणि अन्यायाच्या विरोधात हा कायदा आहे. शेवटी आपण एकच म्हणजे जो धर्माचे रक्षण करतो त्याचेच धर्म रक्षण करतो आणि जो धर्माचा नाश करतो तो स्वतः नष्ट होतो. हे निश्चितच तुमच्या सगळ्यांकडे बघून मला त्याचं हे जे म्हणणं आहे सांगावंसं वाटतं. आणि हे एक चांगला विधेयक या माध्यमातून राज्य सरकारने आणलं. मी त्याला समर्थन करतो आणि मला बोलू दिलं त्याबद्दल आपला आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पहा, आता बोलण्यावरती बंधन नाही आहे हे खरं आहे, पण अजून 11 वक्ते राहिलेले आहेत. आता माननीय सभापती पण येतील जरा वेळात 10-15 मिनिटात. आणि तुम्ही दोघं बाहेर जाऊन गप्पा का मारून येत नाही? सभागृहात का बोलता सारखे? तुम्हाला एवढं मैत्री आणि प्रेम आहे तर तुम्ही एकमेक शेजारी बसा ना. हां हां, समाधान व्यक्त करत होतो. धन्यवाद. आता हे पण आम्ही बाहेर जाऊन करू का? ते बरं, काही वाक्य तुम्ही बरोबर बोलता. बसा. हां, बरं.